नमस्कार मित्रांनो, नागपूरवाल्यांनी फिटनेस सर्टिफिकेट नसल्यामुळे अपात्र केले विद्यार्थी. तुम्ही तर बघत असणार साईटला, पण बघा, लक्ष द्या. आता या विद्यार्थ्यांचे कॉल येत आहेत. फिटनेस सर्टिफिकेट नसल्यामुळे अपात्र म्हणतायत की तुम्हाला आम्ही नंतर सांगू, आम्हाला आत्ता सर्टिफिकेट आणून द्या, असं त्यांना सांगितलं जातंय. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल येते, सर फिटनेस सर्टिफिकेट भेटत नाही. होईल या विद्यार्थ्यांनी तिथे सांगितलं, पण या विद्यार्थ्यांनी सांगितलं पण की आम्हाला तिथे फिटनेस सर्टिफिकेट भेटत नाही. आम्ही 4 हॉस्पिटल फिरून आलोय, सकाळी 10 वाजेपासून तर सायंकाळी 5 वाजेपासून नंबर लावून पण फिटनेस सर्टिफिकेट भेटत नाही. आणि मग आता सर्वात पहिले नागपूरवाले असे रूल वापरत आहेत, हा ठीक आहे तुमचा अधिकार आहे. नाशिकवाल्यांनी फिटनेस सर्टिफिकेट मागितलं नाही विद्यार्थ्यांकडे, मग हे म्हणतायत आम्हाला आत्ताच आणून द्या. 22 तारखेपर्यंत, पुढच्या महिन्याच्या 22 तारखेपर्यंत तुमचं डॉक्युमेंट चेकिंग चालणार आहे, 1 महिना चालणार आहे. तुम्ही एवढं का आडून पाहतायत? सर्वात पहिले मित्रांनो लक्ष द्या, हे खूप IMP मुद्दा आहे. कारण ठाण्यावाल्याला 80,000 पोरं ठाण्याला पण आहेत. जर अशा पद्धतीने हे म्हणतात की तुम्ही आम्हाला आत्ताच आणून द्या, जर तुम्ही सिव्हिलचं तुम्ही गव्हर्नमेंटचं का सांगितलेलं आहे? मग तुम्ही सांगा प्रायव्हेट दवाखान्याचं आम्ही आणून देतो तुम्हाला फिटनेस सर्टिफिकेट. होईल आपल्या विद्यार्थ्यांनी हे पण मान्य केली की सर आम्ही तिथे 4 दवाखाने फिरून आम्ही 5-6 दिवसापासून बेजार होतोय की आम्हाला फिटनेस सर्टिफिकेट द्या, पण भेटत नाहीये, तर आम्ही करावं काय? तुम्ही म्हणतायत की आम्ही तुम्हाला प्रायव्हेट आणून देतो म्हणे लगेच, तरी हे ऐकले नाही. हे म्हणतात नाही आम्हाला गव्हर्नमेंटच लागेल, सिव्हिलचं लागेल. तर मित्रांनो लक्ष द्या. आता सर्वात पहिले फिटनेस सर्टिफिकेट बद्दल अपात्र हे असं म्हणतायत की नाही, मग तुम्हाला त्यांचे नंबर लिहून घेतले, नंबर पण तुम्हाला दाखवेल, नंबर लिहून घेतले, मग आम्ही तुम्हाला नंतर कळवू म्हणे. तसं नाही, यांना घ्यावंच लागेल. या फिटनेस सर्टिफिकेट बद्दल अपात्र अजिबात चालणार नाही. जेवढे पण विद्यार्थी, आता नागपूरवाले लक्ष द्या, तुम्ही जेवढे पण डॉक्युमेंट चेकिंगला जातायत, जेवढेही विद्यार्थी जात आहेत, जेवढ्याही विद्यार्थ्यांना फिटनेस सर्टिफिकेट अपात्र करतायत, सर्वजण एकत्र या आणि एकत्र येऊन यांना सांगावं लागेल आम्हाला घ्या. तुम्ही सर्वजण एकत्र या. कारण की सर्वात पहिले असं म्हणू नका की या विद्यार्थ्यांना आम्ही, कारण तुम्ही स्वतः फिरतायत, तुम्ही अक्षरशः प्रत्येक जण दवाखाना फिरतोय, काही दवाखान्यात पाट्या लावून दिल्या यांनी की आम्ही आता फिटनेस सर्टिफिकेट देणार नाही. मग असं का? तुम्ही तो रूल का? ग्राउंड, कारण की तुमचं ग्राउंड तुम्ही 22 तारखेपर्यंत सांगतायत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मग तुम्हाला आत्ताच का, आजच्या आज का तुम्ही पहिल्या दिवसालाच म्हणतायत? म्हणून फिटनेस सर्टिफिकेट जेवढ्या ज्यांना शक्य त्यांनी काढून घ्या. पण आता ज्यांचं उद्या परवा डॉक्युमेंट आहे त्यांना फिटनेस सर्टिफिकेट भेटत नाही, अपात्र या गोष्टी चालणार नाही. कारण की तुम्ही महाराष्ट्रात आहेत, महाराष्ट्रात वन विभागाची भरती चालू आहे. जर एक विभाग, नाशिक विभाग हे घेत असेल, तुम्ही ते बाकीचे विभाग तुम्ही का असं भेदभाव? असं अजिबात चालणार नाही. म्हणून मित्रांनो, जेवढ्या बी यांना आता रिजेक्ट केलं असेल, तुम्ही घाबरू नका, सर्वात पहिले घाबरू नका. हा, कारण की तुम्ही सर्वात पहिले या गोष्टीसाठी, कारण की तुम्ही काय त्याच्यात शिथिल करा कॅरेक्टर की वैद्यकीय अधिकारी तुम्ही, किंवा तुमचं प्रायव्हेट एखादं वैद्यकीय अधिकारी त्यांचं द्या, मग पोर पैसे देऊन काढून घेतील. या कारणास्तव आज विद्यार्थी रिजेक्ट केलेले आहेत. म्हणून जे बी आता ठाण्याला असतील, लक्ष द्या ठाणेवाले, तुमच्याकडे वेळ आहे. आजची तुमची 23 तारीख, 3-4 दिवस तुमचे जेवढे असतील प्रत्येकाने फिटनेस सर्टिफिकेट काढून घ्या. कारण की जेणेकरून आपण नागपूरला तर आणणारच, त्याच्याबद्दल वाद नाही. यांनी आपल्या चॅनलवरती काही केलं तरी चालेल, यांनी स्ट्राईक द्या, काही करा, पण नाही. हे विद्यार्थी, जेवढे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जेवढ्या नवीन या फिटनेस सर्टिफिकेटला पात्र केले, तुम्ही सर्व एकत्र या. आपण एक काम करा, एक टेलिग्रामला ग्रुप बनवून घ्या. तिथं किती जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे विद्यार्थी एकत्र या आणि आपण तिथे त्यांना जाऊ. लागलेच त्यांचं बघू अजून किती विद्यार्थी असं फिटनेस सर्टिफिकेट बाहेर निघतायत, एवढं सर्वात पहिले कळू. आणि या कारणास्तव तुम्हाला रिजेक्ट करणार नाही, घाबरू नका. कारण की हे काही मोठं मेजर कारण नाही. जर हे फिटनेस सर्टिफिकेट उपलब्ध होत असलं तर तुम्ही कशाला काढलंच असतं ना. सर्वात पहिले या डिव्हिजनला घेतलं नाही, मग प्रत्येकाला ग्राउंडच्या वेळेस घ्या ना तुम्ही. मुद्दा बी आहे, ग्राउंडच्या वेळेस घ्या तुम्ही हे फिटनेस सर्टिफिकेट. हे आता मुद्दा नाही या. म्हणून सर्वात पहिले जे पण, कारण की आता पुढचा लॉट आहे 80,000चा, आणि विथ डॉक्युमेंट चेकिंगला जे नॉन क्रिमिनल बद्दल लक्ष द्या. पहिले सांगतो, ज्या विद्यार्थ्यांचं नॉन क्रिमिनल त्यांनी चुकीचं अपलोड केलं असेल तर ते तुम्ही आत्ताच जाऊ नका. कारण की तो मेजर मुद्दा आहे. तुम्ही नॉन क्रिमिनलचा ईडब्ल्यूएचचं सर्टिफिकेट जे आरक्षण वापरतायत, लक्ष द्या, जे तुम्ही चुकीचं, जेव्हा तुमच्याकडे फॉर्म भरताना नव्हतं, तुम्ही नंतर काढलेले, ते चालणार नाही. फॉर्म भरायच्या वेळेस नॉन क्रिमिनल ईडब्ल्यूएच ते लागतं. म्हणून तुम्ही आताच सांगतो, तुम्ही जाऊ नका. ज्यांचं रिजेक्ट मुदत नसेल त्या विद्यार्थ्यांनी जायचं नाही. सर्वात पहिले लक्ष द्या, त्या विद्यार्थ्यांनी तुम्ही त्या डॉक्युमेंट चेकिंगला जाऊ नका. कारण की ते अपात्र करतायत. कारण की हे विद्यार्थी, कारण की शिर्डीचा पण विद्यार्थी होता, त्याच्याजवळ पण एक ईडब्ल्यूएचचं प्रमाणपत्र नंतरचं होतं बाद झालेलं. म्हणून सर्वात पहिले तुम्ही जेवढे पण डॉक्युमेंट चेकिंगला आहेत, जे बाद झालेले, जेवढे त्यांच्या डॉक्युमेंटचं जर प्रॉब्लेम असेल तर त्या बाबतीत पण या फिटनेस सर्टिफिकेटच्या बाबतीत आपण 100% लढणार आहोत आणि 100% त्यांना या बाबतीत त्यांना ग्राउंड घ्यायला लावणार आहोत. कारण की हे कारण मेजर नाही, कारण की यांची बी चुकी आहे, गव्हर्नमेंटची पण चुकी आहे. कारण की सर्टिफिकेट गव्हर्नमेंटवाले देत नाही. म्हणून जे पण असतील
आता जे पुढचे डॉक्युमेंट चेकिंग करणारा विद्यार्थी येणार आहे, तुम्ही व्यवस्थित डॉक्युमेंट क्लिअर करून ठेवा, काय मिस्टेक असेल ऍफिडेव्हिट असेल ते पूर्ण कम्प्लीट करून ठेवा. आणि त्यांनी आता जे बाकीचे फॉर्म वगैरे हॉल तिकीट ते करतायत म्हणजे ते ऍडजस्ट करून देत आहेत. हॉल तिकीट बिकीट असेल ते नंबर लिहून घेतात का हा त्याच्यात तू आणून दे किंवा ते करतील. पण या फिटनेस सर्टिफिकेट अपात्र केले होते म्हणून कृपया करून येणारे जेवढे असतील तालुक्या लेवलला ज्यांना का जिल्ह्याला भेटत नाही त्यांनी तालुक्या लेवलला जाऊन ते सर्टिफिकेट काढून घ्यावे, जेणेकरून तुमची धावपळ होणार नाही, एवढं सांगायचा उद्देश आहे. कारण की लक्ष द्या, मी जेव्हा ग्राउंडवर जाऊन व्हिडिओ बनवले किंवा सांगितलं, कारण काय तिथे ऍक्च्युअल परिस्थिती दाखवली, हा तिथे लागतच नव्हतं, तिथे या गोष्टी घेतच नव्हत्या. यांनी आता नवीन रूल पाहून आणला, उद्या ठाणेवाले नवीनच रूल पाहून आणतील, ते अजिबात चालणार नाही. जिथं मेजर प्रॉब्लेम आहे हा तिथं मान्य आहे, पण तुम्ही हा मेजर प्रॉब्लेम नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ते सर्वात पहिले कळवणं गरजेचं होतं की अशा अशा पद्धतीने चालू आहे, तुम्हाला बी समजेल की काय पद्धतीने. कारण की तुमच्या कमेंट असतात सर फिटनेस सर्टिफिकेट नाही, बऱ्याच जणांच्या डॉक्युमेंट मध्ये प्रॉब्लेम भरपूर काही आहेत, म्हणून तुम्ही आत्ताच क्लिअर करून ठेवा हा मुद्दा. मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं तुम्हाला अपात्र केले तुम्ही आपण सर्व एकत्र येऊ आणि त्यांना तुमचं ग्राउंड घेणार. तुमचा हा मोठा मेजर मुद्दा नाहीये, फिटनेस सर्टिफिकेट नसल्यामुळे अपात्र होणार नाही. कारण की हे 1 महिना चालणार आहे, ते 1 महिना प्रोसिजर चालणार आहे. तर ते तुम्हाला नंतर द्या, आम्हाला वेळ द्या, 4 दिवस 8 दिवस 5 दिवसाचा आम्ही तुम्हाला ते आणून देऊ. म्हणून तुम्ही घाबरू नका. सर्वात पहिले जे जे असतील फक्त त्यांनी एकदम एवढंच सांगायचं विनंती आहे की तुम्ही जेवढे पण येणारे ग्राउंड असतील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतील तुम्ही तेवढे ते फिटनेस सर्टिफिकेट काढण्याचा प्रयत्न करा. कारण की त्यांनी हे बी मुद्दा मांडला आहे की आम्ही प्रायव्हेटचं आणू का, ते प्रायव्हेटचं नाही म्हणतायत, प्रायव्हेट दवाखान्यांचं नाही पाहिजे त्यांना, सिव्हिलचंच पाहिजे तालुक्या लेवलचं वैद्यकीय अधिकारी. म्हणून सर्वात पहिले अजून एक डाऊट येतो विद्यार्थ्यांचा की सर आमच्या जवळ तिथं गावात ग्रामीण भागात आहे तर चालेल का, तुम्ही कुठे जा फक्त त्या डॉक्टरांना एकदा विचारा, त्यांना सर्टिफिकेटच्या आधी विचारा की तुमची सही चालते का, साईन चालते का फिटनेस सर्टिफिकेटला, तुम्ही वैद्यकीय अधिकारी आहेत मग तो आम्हाला फिटनेस सर्टिफिकेट पाहिजे तुमची साईन चालते का. ते बोलले यस तर नक्की तुम्ही 100% त्यांच्याकडून सर्टिफिकेट घेऊन टाका, घाबरू नका. कारण की समोरचा अधिकारी जो त्याचा जो अथॉरिटीज आहे की सही करायची का नाही ते, म्हणून तुम्ही जेवढे जेणेकरून येणाऱ्या, कारण की आता 3-4 दिवस वेळ आहे, जेणेकरून माझी जे प्रिय मित्रांचे डॉक्युमेंट चेकिंग 27 तारखेला आहे त्यांना हा प्रॉब्लेम येणार नाही. म्हणून सर्वात पहिले तुम्हाला जागृत करतोय. आणि नागपूरवाले आता उद्या बी काही बरेच विद्यार्थी या फिटनेस सर्टिफिकेटचे विद्यार्थी असतील, परवा बी असतील, असे भरपूर असतील. कारण की प्रत्येक लांबून लांबून विद्यार्थी आले ते म्हणतायत, आणि त्यांना डायरेक्ट अपात्र शब्द वापरला नाही त्यांनी, पण ते म्हणतायत आम्हाला आणून द्या, त्यांचे नंबर घेऊन घेतले, आयडी नंबर वगैरे त्यांनी घेऊन तुम्ही कळवू म्हणे आम्ही तुम्हाला. म्हणून बाकी जे बी विद्यार्थी तुम्ही घाबरू नका बाबांनो, या काय मेजर प्रॉब्लेम नाही, याच्यासाठी आपण लढणार आहोत. आणि जेवढे पण परत एकदा सांगतो जेवढे पण असतील तेवढे तुम्ही ते सर्टिफिकेट काढून घ्या मित्रांनो. बघू पुढे काय होतं, हे कशा पद्धतीने करता, नक्की आपण त्याला काही ना काही पर्याय काढणारच. भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो. जय हिंद.